न्यू ट्रिकने, न्यू स्टाईलने आणि न्यू डिझाईन आपण बनवणार आहोत। एकही रुपया खर्च न करता, न गोणी, न अस्तर, न फॉर्म, न आटा बॅग न वापरता आपल्याला हे बनवायचं आहे। खूप कमी वेळेत युजफुल बनवायचं आहे। तर मी इथे एक ब्लाउज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 16.5 पाय आपल्याला 31.5 इंच आपल्याला इथे हे मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं आहे। फक्त कपड्यापासून आपल्याला तयार करायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला कुठेही फोल्ड वगैरे करायचं नाही, फक्त शिवून घ्यायचं आहे। न्यू ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत आणि मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडणार आहे, कारण की हा व्हिडिओ जो खूप सिंपल आहे, कोणीही बनवू शकतं। तर इथे मी एक पीस घेतलेला आहे आणि याचं सुद्धा मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण। याचं मेजरमेंट जे आहे ते 9.5 बाय 7.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर याचं आपण पॉकेट तयार करणार आहोत छोटंसं। तर न्यू ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत। तर असं फोल्ड करायचं आहे, डबल फोल्ड करायचं आहे याला। सरळ भागापासून आपल्याला इथे सरळ भाग वरती आला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला 4 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। जे बंद बाजू आहे त्या बाजूपासून 4 इंचावर असं मार्क करायचं आहे। जिथे मार्क केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एक पिन लावून घ्यायची आहे। आणि दुसरा जो भाग आहे आपला वरचा तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला इथे 4 इंचावर फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि सुंदर असं आपल्या इथे पॉकेट तयार होणार आहे। तर इथे जे आहे ते दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेलं आहे आणि असे जे भाग आहेत ते आपले दोन्ही साइडचे तयार होतात। तर जी याच्या दोन्ही साइडने मी ते शिवून घेतलेलं आहे आणि ह्या बाजूने आपल्याला असा आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। त्या आधी आपल्याला कोपऱ्याचे नॉचेस थोडेसे द्यायचे आहेत, कारण की व्यवस्थित कपडा जो आहे तो बाहेर येण्यासाठी। तर व्यवस्थित असा कपडा इथून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि असं आपलं पॉकेट जे आहे ते तयार होतं। खूप सुंदर पॉकेट जे आहे ते ह्याचं तयार होतं। नक्की ट्राय करून बघा, खूप सिंपल आहे, बनवायला कोणीही बनवू शकतं। फक्त आपल्याला कपडा लागणार आहे इथे, तुम्ही कोणताही कपडा इथे वापरू शकतात। आणि इथे आपल्याला हँडल्स बनवण्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे। आता इथे ब्लाउजचाच कपडा मी इथे वापरत आहे। 16 बाय 3 इंच याचं मेजरमेंट आहे। आपल्याला असे 2 पीस जे आहेत ते हँडलसाठी लागणार आहेत आणि हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे अशी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे आपले हँडल्स जे आहेत ते तयार होतील। दोन्ही तुकड्यांना आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पट्टी जी आहे ते तयार करायची आहे हँडलसाठी। तर इथे 2 हँडल जे आहेत ते मी तयार केलेले आहेत आणि याची लांबी 16 इंच आहे। त्यानंतर आपण सुरुवातीला जो पीस घेतलेला होता 16.5 बाय 31.5 इंचाचा तो इथे घ्यायचा आहे आणि आपल्याला आधी इथे हँडल्स जॉईन करून घ्यायचे आहेत। आपल्याला हँडल सुद्धा न्यू ट्रिकने जॉईन करायचे आहेत। हँडल सुद्धा खूप छान दिसतात त्याचे। तर मी ते 4 इंचावर मार्क करते। कोपऱ्यापासून आपल्याला 4-4 इंचावर असं मार्क करायचं आहे हँडल्स लावण्यासाठी। तर इथे समोर सुद्धा आपल्याला हँडल्स लावण्यासाठी आपल्याला इथे 4-4 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, समोरच्या बाजूला सुद्धा। खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। घरातल्याच वस्तूंपासून तुम्ही हे बनवू शकता, तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणायचं नाहीये। खूप सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे। मी ते पातळ कपडा वापरलेला आहे, तुम्ही ते जाड कपडा वापरू शकता। तर इथे जे आहे ते मी दोन्ही साइडने मार्किंग करून घेतलेलं आहे। मार्किंग जे आहे ते आपल्याला उलट्या साइडने करायचं आहे, उलटी बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि तिथे मार्क करायचं आपल्याला। कपड्याची सरळ बाजू जी आहे ती बाहेर आली पाहिजे आणि उलट्या बाजूने मार्क करून मी इथे बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने आपण जिथे मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तिथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी 4ही बाजूंनी इथे शिवून घेणार आहे आणि इथे आपल्याला बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे। दोन्ही 4ही बाजूंनी मी इथे जे आहे ते टिप मारून घेणार आहे आणि आपले बेल्ट जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान बेल्ट सुद्धा दिसतात त्याचे, खूप छान पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। कोणत्याही का बाजूला तुम्ही पहिल्यांदा एक टिप मारून घ्या। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला जे आहे ते आपल्याला पॉकेट जॉईन करायचं आहे। तर मी ते एक बाजू जी आहे ती ओपन ठेवलेली आहे, समोरची बाजू मी शिवून घेतलेली आहे। हा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे पॉकेट जोडण्यासाठी। तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पॉकेट जे आहे ते आतमध्ये घालायचं आहे, जिथे फोल्ड आपण केलेला आहे तिथे, आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर पॉकेट जे आहे ते तयार होतं याचं, बघू शकता तुम्ही किती छान पॉकेट जे आहे ते याचं तयार झालेलं आहे। आणि आपण उलट्या बाजूला हँडल जोडले आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे। तर मी ते हँडल्स जे आहेत ते उलट्या बाजूला लावलेले आहेत। त्यानंतर हँडल जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि ते काठावर टिप मारून घ्यायचे आहे।
तर दोन्ही बाजूंनी आपल्याला, चारही बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहेत हँडल्स आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। इथे मी पिनअप करून घेते आधी आणि नंतर मी शिवून घेणार। इथे सुद्धा अशाच पद्धतीने बेल्ट असा ओढून घ्यायचा आहे वरती आणि इथे आपल्याला काठावरती शिवून घ्यायचं आहे। चारही भाग जे आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर मी ते चारही भाग जे आहेत ते शिवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। काठावरती एकदम आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर मी चारही भाग शिवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला सरळ भागावरती आपल्याला इथे असा भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला साइडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडने मी इथे टिप मारून घेणार आहे। बेल्ट वरती बेल्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी ते दोन्ही साइडने शिवून घेणार आहे आणि एकदम काठावरती आपल्याला टिप मारायची आहे। आणि इथे तुम्हाला रफ एजेस दिसणार नाहीत, तुमचं एकाच वेळेस दोन्ही कामं होतील अशा पद्धतीने आपल्याला हे शिवायचं आहे। खूप कमी वेळेत आपण हे शिवणार आहोत आणि इथे खाली बेससाठी आपल्याला 2 बाय 2 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे। इथे तुम्हाला पाइपिंग सुद्धा करायची गरज पडणार आहे। अशा पद्धतीने आपण हे न्यू ट्रिकने तयार करणार आहोत आणि खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि इथे आपल्याला हे बॉक्स जे आहेत ते इथे कट करून घ्यायचे आहेत। चारही बॉक्स जे आहेत ते मी इथे दोनच बॉक्स आहेत तिथे हे मी कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे त्रिकोण। इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा खूप काठावरती शिवून घ्यायचं आहे। तर मी हे दोन्ही बेस जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आतून कपडा बाहेर काढायचा आहे आणि इथे रफ एजेस दिसून आहेत म्हणून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। ते टिप कशी मारायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्यवस्थित कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत ते बेसचे दोन्ही बाजूचे आणि इथे जे आहे ते आपल्याला दोन्ही साइडने आपल्याला इथे जे आहे ते टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते टिप मारून घ्यायची आहे आणि साइडने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे। तर मी दोन्ही साइडने बेसला टिप मारली आहे आणि साइडने सुद्धा मी इथे टिप मारून घेतलेली आहे। कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत आणि याचे धागे दोरे निघणार नाहीत अशा पद्धतीने मी ही टिप मारून घेतलेली आहे आणि आपली जी शॉपिंग बॅग आहे ती तयार झालेली आहे। न्यू ट्रिकने आपण हे बनवलेली आहे। असं पॉकेट सुद्धा खूप छानसं असं याच्यामध्ये आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्हाला ही शॉपिंग बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही जी बॅग जी आहे ती आपण अशा पद्धतीने फोल्ड करून आपण ही पॉकेटमध्ये ठेवू शकतो, आपल्या पर्समध्ये मावेल आणि तुम्ही ही कुठेही घेऊन जाऊ शकतात। अशा पद्धतीने घडी सुद्धा खूप छोटी होते याची। आपण ही सिंगल पीसने बनवलेलं आहे त्यामुळे मी इथे अस्तर वापरलेला नाहीये। जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही इथे वापरू शकतात। तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे पर्समध्ये ठेवू शकतो आणि भाजीपाला आणण्यासाठी तुम्ही या बॅगचा वापर करू शकतात। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।